जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम 2026 पासून राज्यामध्ये डीसीएस क्रॉप सर्वेअर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे। ही ई पीक पाहणी करण्यासाठीचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्या अंतर्गत आता सहायकाच्या माध्यमातून लवकरच राज्यामध्ये ई पीक पाहणी सुरू केली जाणार आहे। ही ई पीक पाहणी केली जात असताना आपल्या गावामध्ये सहायक कोण असणार, सहायकाची माहिती कुठे पाहिजे, सहायकाची नेमणूक कशा प्रकारे केली जाते आणि सहायक नेमणुकीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तो कुठे करता येतो, या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो खरीप हंगाम 2026 करता ई पीक पाहणी पूर्णपणे सहायकाच्या माध्यमातून केली जाणार आहे। ई पीक पाहणी करण्याचं जे काही टार्गेट असेल, जी काही जबाबदारी असेल ती सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी तहसीलदार यांच्यावरती असणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा अर्थार्थी याच्यामध्ये काही रोल नसणार आहे। परंतु जर आपल्याला काही मदत हवी असेल, आपल्याला कोण सहाय्यक आहे ते माहिती हवी असेल, आपल्या ई पीक पाहणीच्या संदर्भातील काही प्रश्न असतील, आपल्याला त्यांना संपर्क करायचा असेल तर हे सहाय्यक कोण आहेत हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महाभूमीच्या पोर्टलवरती आपली चावडी नावाचा टॅब देण्यात आलेला आहे किंवा आपण डायरेक्टली आपली चावडीच्या पोर्टलवरती सुद्धा येऊ शकता। digital712.mahabhumi.gov.in/आपली चावडी याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा महाभूमीच्या पोर्टलवरती आपली चावडी नावाचा या ठिकाणी टॅब देण्यात आलेला आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक शेवटी एक ऑप्शन दिलेली आहे, न्यू ई पीक पाहणी म्हणून दाखवलेलं आहे। याला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे। याला क्लिक केल्यानंतर आपण आपली ई पीक पाहणीची माहिती सुद्धा या ठिकाणी पाहू शकता। गेल्या वर्षीची त्याच्या आधीच्या वर्षीची ई पीक पाहणी आपल्याला पाहता येणार आहे। आता याच्या खाली आपण पाहू शकता ई पीक पाहणी डीसीएस पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील। याच्यामध्ये तुम्हाला अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या विभागानुसार सहायकाचे नंबर या ठिकाणी पाहता येणार आहे। आता याच्यामध्ये जी माहिती आहे ती जुनी आहे, म्हणजे बरेच सारे सहायक जे पहिल्यापासून नेमणूक केलेले आहेत त्याचे काही सहायकाची माहिती याच्यामध्ये अपलोड केली जाते आणि जे काही नवीन सहायक असतील त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे। तर समजा नाशिक विभागामध्ये सहायक कोण आहेत हे पाहायचं असेल तर आपण नाशिक विभागाच्या या पीडीएफ डाउनलोड करून त्याच्यामध्ये पाहू शकता। याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव आणि त्या ठिकाणी असलेले सहायक यांची माहिती दिलेली आहे। आपल्या गावाची माहिती पाहिजे दिसत नसेल तर आपण या ठिकाणी सर्च देखील करू शकता। या ठिकाणी आता आपण होळ गावाची माहिती पाहण्यासाठी केलेले, तर होळ नावाने जी काही गावं असतील त्या गावाची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। अशा प्रकारे आपलं जे काही गाव असेल त्या गावानुसार आपण याच्यामध्ये ही माहिती पाहू शकता। आता आपल्याला जर समजा दुसऱ्या विभागाची माहिती पाहिजे असेल, समजा आपण छत्रपती संभाजीनगर विभागाची माहिती पाहिजे तर छत्रपती संभाजीनगर विभागाची जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ डाउनलोड करून आपण याच्यामध्ये ती माहिती पाहू शकतो। आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या गावाची माहिती पाहिजे असेल तर ते गाव आपण या ठिकाणी सर्च करून सुद्धा त्या गावाची माहिती पाहू शकतो। त्या गावामध्ये ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे, त्यांचं नाव काय, त्यांचा मोबाईल नंबर काय, ही माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जात आहे। आणि अशा प्रकारे या सहायकाच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी केली जाणार आहे। बरीच सारे नावं याच्यामध्ये बदल होतील, काही ठिकाणी सहाय्यक काम करत नाहीत किंवा त्यांना नको आहे, ते सहाय्यक या ठिकाणी सरेंडर करतायत, त्यांच्या जागेवरती नवीन सहाय्यकाची नेमणूक केली जाते। आता जर अशा प्रकारे तुमच्या गावामध्ये सहाय्यकच नसतील तर सहाय्यकाची नोंदणी जी काही नेमणूक असेल ती ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या रेकमेंडने केली जाते। त्याच्यासाठी बरेच पर्याय दिलेले आहेत, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले। ग्राम रोजगार सेवक असेल किंवा तुमच्या गावातील जे काही इतर जे कंत्राटी कर्मचारी असतील त्यांचा हे केला जातो, महिला बचत गटाचे सदस्य असले त्यांना देखील हे केलं जातं, गावातील बेरोजगारांना सुद्धा संधी दिली जाते। आणि जर अशा प्रकारे आपल्याला जर या ई पीक पाहणी सहाय्यकासाठी नोंदणी करायची असेल तर याच्यासाठी हा एक अर्ज दिलेला आहे, बिकम ए क्रॉप सर्वेअर। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये पहिलं नाव, लास्ट नाव, याच्यानंतर आधार नंबर आपला टाकल्याबरोबर या ठिकाणी व्हेरिफिकेशन करण्यासाठी ओटीपी वगैरे टाकून व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। ईमेल आयडी व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, ओटीपी टाकून, मोबाईल नंबर ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। याच्यानंतर पूर्ण पत्ता, जिल्हा, तालुका, गाव ही सगळी माहिती भरून आपण हे ऍप्लिकेशन सबमिट करू शकता। जर त्या गावामध्ये सहाय्यक नसतील आणि इच्छुकाचा अर्ज आला तर त्याची नेमणूक त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि एकापेक्षा जास्त अर्ज आले तर मग ते ग्राम महसूल अधिकाऱ्यांची जी काही रेकमेंडेशन असेल हा व्यक्ती ई पीक पाहणी करू शकतो किंवा पूर्वी त्यानं केलेले अनुभव वगैरे असेल त्यानुसार त्याची नोंदणी केली जाऊ शकते। आता याच्यामध्ये पर प्लॉट 10 रुपये आणि मिश्र पिकांसाठी पर प्लॉट 12 रुपये दिले जाणार आहेत। काही ठिकाणी आम्हाला परवडत नाही म्हणून ते करायला तयार नाहीत, अशा ठिकाणी तुम्हाला तो चान्स मिळू शकतो। तर अशा प्रकारे जर नोंदणी करायची असेल तर नोंदणी सुद्धा या ॲग्रिस्टॅक महाराष्ट्राच्या पोर्टलवरून करता येते आणि ज्यांची कोणाची नोंदणी झालेली आहे त्यांचे संपर्क क्रमांक वगैरे माहिती आपल्याला या ठिकाणी आपली चावडीच्या पोर्टलवरती पाहता येते। तर मित्रांनो ई पीक पाहणीच्या संदर्भात या सहायकाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती, ज्याच्याबद्दलची ही एक महत्वाची अशी माहिती आहे। मी परत एकदा सांगतो, ई पीक पाहणी ही पूर्णतः सहायकाच्या माध्यमातून केली जाणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा काही रोल नसणार आहे। शेतकऱ्यांची कटकट या ठिकाणी मिटलेली आहे।
त्याच्यामुळे आपल्याला हे संपर्क क्रमांक वगैरे हुडकण्याची आणि किंवा त्या ई-पीक सहाय्यकाला संपर्क करण्याची गरज नाही. जर तुमचं काही महत्वाचं काम असेल किंवा या ई-पीक पाहणीच्या संदर्भातील काही समस्या असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.